बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला जोडणारा कल्लकरजाळ येथील 5व्या दिवशी गणपतीच्या विसर्जन निमित्तानं गणपती विसर्जन करण्यासाठी गेला असता बंधाऱ्यावरून तोल जाऊन अनिल रेवप्पा कोळी वय वर्ष 18 असून तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीला पूर आल्यानं पाण्याचा वेग जास्त असल्यानं अनिल पुढे वाहून गेला असून अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही। बंधाऱ्याला संरक्षक पट्टी आणि लोखंडी रॉडची सोय नसल्यानं ही घटना घडली आहे। सध्या पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्या बंधाऱ्यावरून ये जा करणं देखील धोकादायक असून यावरून मोटारसायकल चालवण्यासाठी सुद्धा धोकादायक असल्यानं लोक जीव मुठीत धरून वाहन चालवत असतात। हत्तरसंग कुडल मार्गे या बंधाऱ्यावरून कल्लकरजाळ, धारसंग, शेगाव, आळगी येथे जाण्यासाठी नागरिक या बंधाऱ्यावरून जात असतात। बंधाऱ्यावर देखील खड्डे पडलेले असून मोटारसायकल चालवताना देखील खड्ड्यांमुळे तोल जाऊन अजून देखील दुर्घटना घडू शकतात। या अगोदर देखील एक महिला आणि एक 2 वर्षीय चिमुकलीचा याच बंधाऱ्यावरून पडून दोघांचा जीव गेला असून अजून किती जणांचा जीव जाणार की शासनानं लवकरात लवकर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील आमदार यांनी पुढाकार घेऊन सदर बंधाऱ्याची दुरुस्ती करून लोकांना सोय करावी याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सदर बंधारा वाहतुकीस धोकादायक असून बंधारा बांधल्यापासून त्या बंधाऱ्याला संरक्षक पट्टी आणि लोखंडी रॉडची सोय नसल्यानं ही घटना घडली आहे। सदर घटना दुर्दैवी असून शासनानं याकडे लक्ष देऊन बंधाऱ्यावरती संरक्षक लोखंडी पाईप बसवून द्यावी। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय। आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।